तो म्हणजे प्रदोष. प्रदोष या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो. भगवान गौरी शंकराला प्रदक्षिणा केली, भगवान गौरी शंकराला वंदन केलं, एक छोटासा लोटाभरून जेल वाहिलं, बेल वाहिलं, आरती केलीत, खूप मोठं पुण्य अर्जित होतं. पण करायचं, आळस नाही करायचा. एक बॅग घ्यायची आहे की नाही, त्यात पंचपाळ आहे की नाही, एक लोटा जल. सकाळी सकाळी आले तर सगळं आश्रमात काहीच आणायचं काम नाही, फुलं तिथलंच, बेलं तिथलंच आहे की नाही. मागच्या एक वेळेला आपल्या पंचायत समिती सभापती आमचे गोरेनानाला म्हटलं, महिलांना पाणी आणायचा तो आपला हापसा होता जे त्या रूममध्ये, तो दररोज उघडा, परत लावाचं ध्यान राहायचं. आणि म्हटलं अशा ठिकाणी घ्या, टाकीतलं पाणी असलं तर ते अर्ध जुनं पहिलं टाकलं ते शिळं होतं, शिळं पाणी देवाला व्हायला चालत नाही. म्हणून हापसाही तिथं जायचं आहे की नाही, फक्त आपला भाव ठेवून व्हायचं, सगळं देवाचंच आहे. मेरे भोले दयालू से बढ़कर, मेरे भोले दयालू से बढ़कर दूसरा कोई दानी नहीं है, दूसरा कोई दानी नहीं है. मेरे भोले दयालू से बढ़कर, मेरे भोले दयालू से बढ़कर दूसरा कोई दानी नहीं है, नहीं है दूसरा कोई दानी नहीं है. एक लोटा भी जल का चढ़ा दो, एक लोटा भी जल का चढ़ा दो, पाप की कोई हानि नहीं है. मेरे भोले दयालू से बढ़कर दूसरा कोई दानी नहीं है. म्हणून देव असा पुण्यपर्व का प्रदोषानिमित्तानं हजारो भाविक येतात. काही नाही, येण्याची इच्छा असते, पण पाणी आला तर जीवार येतं आहे की नाही. त्यांना फोर व्हीलर नसते, मग ते म्हणतात जाऊ द्या आता. म्हणून त्यांच्यासाठी आपल्या भक्ता मंडळाच्या काही टीमनं सुविधा केली. आदरणीय आमचे नंदभाऊ आहेत, जनार्दन गोरे असतील, सचिन म्हणा, हे सर्व बरेचसे मंडळी आहे की नाही. लाईव्ह प्रेक्षेपण फेसबुकच्या माध्यमातून आमच्या नंदभाऊनी आता नाशिकला जाऊन बराचसा अभ्यास केला तिथं, की ज्या वेळेला बाबांचे अनुष्ठानात प्रवचन असतात, जास्तीत जास्त लोकांना व्यवस्थित कसं श्रवण करायला मिळेल, जास्तीत जास्त चांगली क्वालिटी कशी देता येईल. पहिलं तर आपल्या हॉलमध्ये पहिली समस्या राहते, ऐकायला बरेचसे लोक म्हणतात हे लाईव्ह व्यवस्थित येत नाही, पण त्यांचा प्रयत्न आहे. हे दोघं जणांना प्रयत्न करावा लागणारे आवाज चांगले येण्यासाठी, एक मुळे यांना आहे की नाही, आणि दुसरे म्हणजे आमचे मीडियाचे सर्व टीम, म्हणजे एम.एच. माधवबाबा आणि चा ग्रुप असेल, आमच्या नंदभाऊनी पण माधवबाबांचा सेवक म्हणून त्यांनी पण एक ओपनिंग केलेली आहे. त्यानंतर आमचे विशाल भाऊसुद्धा शिवस्वरूप जनार्दन स्वामीला ॲड टाकतात. असे बरेचसे त्या ठिकाणी मंडळ आहेत की या माध्यमातून बाबांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार, म्हणजे बाबाजींच्या सत्कार्यांचा लाभ कसा होईल हा सर्वांचा प्रयत्न असतो. आणि सर्वांना एक विनंतीपूर्वक सूचना आहे की प्रदोष हा कार्यक्रम जवळजवळ तुम्ही त्या बॅनरवर बघा कितीतरी वर्षापासून आहे, म्हणून आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायचा. आता वार्षिक कार्यक्रम ध्यानात ठेवले पाहिजे. महासाहेब पुण्यतिथी, बाबाजींची जयंती, बाबाजींची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा मधले नवचंडी, परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबा अभिष्टचिंतन सोहळा. तर 3-4 दिवस आम्ही प्रवास करून आलो, मग कधी कधी फोन करण्याचं लक्षात राहत नाही. पण आपण सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत अशा अपेक्षाने करायचे, बाबाचा फोनच नाही आला आणि फोनच नाही आला. आपलं कर्तव्य बनत नाही काही आहे की नाही. आता ज्यांच्या मागं व्याप वाढला आहे की नाही, फोन करायला थोडंसं कधी कधी असं धरून काही विसरतो म्हणा, किंवा गडबडी ध्यानात राहत नाही, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे की नाही. आणि सर्वांनी एकमेकाविषयी आतापर्यंत आपण बाबा यांच्या, आता आम्हाला जवळपास 26.5 वर्ष, 2099ला बाबांच्या सान्निध्यात गेलो. एवढ्या वर्षापासून याही भागामध्ये 20 वर्ष झाले. असा एकमेकाविषयी गैरसमज करू नका, चांगल्या प्रकारची सेवा करा, जेणेकरून बाबांना आनंद होईल अशी माझी सर्वांना, माता भगिनी सेवक वर्ग, पुरुष मंडळ, नवे जुने सर्वांना हात जोडून विनंती की एकोपाने राहा.
एकामेकामध्ये गैरसमज करून लोकांचे असे ग्रुप पाडण्याचा प्रयत्न करू नका. आणि कधी कधी असं बघायला मिळू लागलं, असं होता कामा नये. आपण भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी म्हाळसामाते थोडंसं चरित्र बघू. ते चरित्राचं चिंतन करण्यासाठी श्रीमद भागवतातील एक श्लोक आहे. तो श्लोक आपण प्रत्येक जण आरती झाल्यावर म्हणतो. त्या श्लोकाचं चिंतन करूया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीमद भागवत महापुराण हे 18 पुराणापैकी एक पुराण आहे. या श्रीमद भागवत महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत. त्यामध्ये 11वा स्कंद ज्याला उद्धव गीता म्हणतात, की ज्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला आणि बोध दिलेला आहे. बाबाजी म्हणायचे जीवनामध्ये श्री भागवत वाचा. बाबाजी म्हणायचे भागवत माझ्या काळजाचं देठ आहे. गीता भागवत ऐश पवित्र, गीता भागवत शास्त्र ऐश पवित्र, त्रिभुवनी नाही सत्य, म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचावा. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. म्हणून श्रीमद भागवत बाबाजी म्हणायचे माझ्या काळजात देठ आहे. दररोज विधी झाल्यानंतर बाबाजी श्रीमद भागवताच्या काही ओव्याचं वाचन करायचे आणि त्याचं निरूपण प्रवचन करायचे. कधी कधी तब्येत ठीक नसली तरी बाबाजी 5 का होईना वेळा घ्यायचे. जीवा जड भारी निमन टळे निर्धारी. कधी कधी आपण खूप थकलो, परिश्रम झाले, आजारी असलो तर शेवटी शरीराचा धर्म आहे, आपल्याला थकवा येतो. पण तरीसुद्धा बाबाजी न चुकता नित्यनेमाने 5 तरी होव्या. प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई, प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई, प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई, प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई. हसनावरती बैसोनी स्वामी, हसनावरती बैसोनी स्वामी, चाले संजीवनी आणि गायत्री, चाले संजीवनी आणि गायत्री. त्या मंत्राची धून ऐकोनी, त्या मंत्राची धून ऐकोनी, जनते जागी होई, प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई.
आपल्याही जीवनामध्ये अशी दिनचर्या असली पाहिजे. प्रत्येक आश्रमामध्ये बाबाजींच्या विधी झाली की एकनाथी भागवत ज्याला म्हणतात, म्हणजे 11व्या स्कंदावर नाथरायाने टीका केलेली 18,000 ओव्या एकनाथी भागवतात आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या आहे. 9,000च्या डबल म्हणजे 18,000 ओव्या एकनाथी भागवतामध्ये आहे. या एकनाथी भागवताच्या असं चिंतन श्रवण करण्यात आलं परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांच्या मुखातून. कारण प्रत्यक्ष बाबांना सांगायचे, बाबांना प्रवचनातून म्हणून दाखवायचे. बाबांच्या 500 ते 700 ओव्या एकनाथी भागवताच्या पाठ होत्या. आणि बाबांची पाठ करण्याची पद्धत होती. कालच्या ज्या ओव्या पाठ झाल्या 4 त्या प्रथम म्हणायच्या आणि नंतर पुढची ओवी पाठ करायची. परत 5 ओव्या पाठ झाल्या, पुढची एक मिळून परत दुसऱ्या दिवशी 6वी ओवी पाठ करायची, तर मागच्या परत 5 म्हणायच्या न पाहता. असे बाबांची पाठांतराची पद्धत होती. बरेचसे साधक आहेत आळंदी क्षेत्र ठिकाणी की ज्यांच्या 9-9 हजार ओव्या म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, कोणाचा गाथा पाठ आहे. एवढं जरी आपल्या पाठ नसलं तर पाहून का होईना कमीत कमी 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या भागवताच्या आपण घेतल्या पाहिजे. किंवा आपल्या मुलांना प्रत्येक गावागावामध्ये दर आठवड्याला हनुमान चालिसाचा पाठ होतो. सांगी असेल, भातुडे असेल, बहुतेक बऱ्याचशा गावांना आहे. तिथं मुलांना पाठवा. किंवा मुलांना घरी उठल्यानंतर सांगा किमान गणपतीरायाचा मंत्र शिकवा. विधीचा आता एक छोटासा मुलगा आला खानापूरचा, त्याने विधीचा पहिला मंत्र म्हणून दाखवला ऋग्वेदातला, मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शांभवी अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. घरातील पहिले गुरु म्हणजे आई. आईचं काम आहे जास्तीत जास्त मुलगा आईच्या सानिध्यात त्या ठिकाणी राहतो. म्हणून मुलांना पाठवा. अनुष्ठान असेल सुट्ट्यामध्ये अक्षय तृतीयाच्या, म्हणून श्रीमद भागवतातील हा श्लोक आहे. प्रथम या ठिकाणी सांगितलं कायेन वाचेन आणि मनाने त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची. पुण्यश्लोक म्हाळसामाईची आज पुण्यतिथी आहे. आता पंचांगशास्त्र आपण जर बघितलं, ज्यांना सवय आहे, आता आपल्याला तिथी ह्या माहितीच नाही राहिल्या बऱ्याच लोकांना, पण ज्यांना थोडंसं ज्ञान आहे त्यामध्ये तिथी असतात. प्रतिपदा, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी म्हणजे प्रदोष आहे की नाही. नंतर मग त्या ठिकाणी अमावस्यानंतर परत प्रतिपदा आणि पौर्णिमा असे त्या ठिकाणी तिथी असतात. मग तिथी या दररोज असतात. पण आजच्या या तिथीलाच आपण पुण्यतिथी का म्हणतो की ज्या दिवशी संत महापुरुष म्हणा, परमसाध्वी म्हणा, यांनी भगवंताचं नामस्मरण करत शेवटचा श्वास घेतला, ज्या तिथीला त्या तिथीला सुद्धा पुण्यवान करून टाकतात. म्हणून आपण म्हणतो आज काय म्हाळसा मायेची काय पुण्यतिथी आहे की नाही. गोड गोड खीर खाल्ली सगळ्यांनी प्रसाद. म्हणून म्हाळसा मातेने भगवत स्मरण करत आजच्या दिवशी श्वास घेतला, म्हणून त्या तिथीला म्हाळसाई पुण्यतिथी असं म्हणतात. एवढ्या महान माता ज्यांच्या उदरामध्ये एवढे महान सत्पुरुष विसावले, त्या म्हाळसा मातेचं काहीतरी पुण्य जीवनात असेल, त्यांच्या मातोश्रीचे काही पुण्य असेल. म्हणून म्हाळसा माता ह्या पुण्यश्लोक ठरल्या आणि त्यांच्या पोटी जनार्दन स्वामीसारखे संत आले. म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचा अवतार, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथा जय वरदान, म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथा जय वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. म्हणून मोहिते
त्यांचे घराणं अतिशय श्रीमंत सदन. या घराण्यामध्ये सर्व संपत्ती होती, परंतु संतती नव्हती. म्हणून वेरूळच्या जवळ भगवती गिरिजा मातेचं मंदिर आहे. त्या गिरिजा मातेची वारी त्या ठिकाणी म्हाळसा मातेच्या आई करायच्या. त्या गिरिजा मातेच्या दर्शनाला यायच्या. आपल्या भागामध्ये खेटा म्हणतात नाही का, एखाद्या पोरांना त्रास द्यायला लागला, बाबा तुझ्यासाठी एवढ्या डाबरगावच्या देवीची घेटा केल्या, मग देवी पावली आणि तू झाला आहे का नाही. बऱ्याचशा महिला म्हणतात ना. आम्ही एका मंदिरावर दर्शनाला गेलो, त्यांनी सांगितलं, म्हणाली याच देवाच्या नवसाचा आमचा मुलगा आहे नाही का. म्हणून त्या भगवतीच्या दर्शनाला जावं. म्हणून या ठिकाणी भगवंत सांगतात, कायेनं, त्या कायेनं शरीराने आपण भगवंताची सेवा करावी, भगवंताच्या धामाकडं जावं, संत धामाकडं जावं, हे कायेनं सेवा होईल. म्हणून काही एक प्रकारचं तप आहे. म्हणून आमच्या बऱ्याचशा ताई अक्का आता ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करून आल्या सगळ्या बरं का. आता परवा आमच्या ते जाधव ताई होत्या, म्हणे बाबा आता पण म्हटलं डिसेंबरमध्ये परिक्रमा करायची. माधुगिरी बाबांचा वाढदिवस झाला दुसऱ्या दिवशी, पण तेव्हा खूप कापसं चालू असतात, आम्हाला घरची सुट्टी देणार नाही. म्हटलं मग आम्ही 14 तारखेला जाणार आहोत एक मुहूर्त घ्यायला, तुम्हाला चालत असलं त्या दिवशी चला, पण आम्ही परिक्रमा करणार नाही. कारण शब्द देऊन बरेचसे लोक मग शब्द धरतात, बाबांनी आम्हाला चॉकलेट दिली नाही का. म्हटलं तुमच्यासोबत थोडा तरी काळ आम्ही राहू नाही का, पण आधी शब्द दिला परिक्रमाला आम्ही येणार नाही. कारण तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं कमीत कमी 15 ते 20 दिवस तुम्ही गरम पाण्यानं स्नान करा, थोडंसं लिंबून येत असं होतं. म्हटलं काय हरकत नाही. आणि खूप दिवस झाले होते, 2 महिने बाबा वाढदिवसाला आले नाही, म्हणून दर्शनाला आम्ही गेलो. पण त्यांची छान यात्रा, सुंदर यात्रा झाली. आमच्या शंकर भवानी सगळ्याला आपल्या बहिणीसारखं ताईसारखं सांभाळून नेलं आहे की नाही, सगळे व्यवस्थित दर्शन झाले. आणि मग परिक्रमाच्या दिवशी म्हटलं कमीत कमी थोडा वेळ तुमच्यासोबत 15-20 मिनटं आम्ही चालू, त्यात थोडा वेळ त्यांच्यासोबत चालू. पण त्यांनी पण एवढं स्वतः जमानाचं मोठे पण दाखवलं, बाबा एवढं अर्धा किलोमीटर तुम्ही चालले तर संपूर्ण वेळ आमच्यासोबत परिक्रमाला जायचं, असं आमचं समाधान झालं, एवढा आनंद झाला. मला असं काहीतरी समाधान. नमा म्हणे प्रदक्षिणा, 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 नमा म्हणे प्रदक्षिणा. त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, नमा म्हणे प्रदक्षिणा, नमा म्हणे प्रदक्षिणा, नमा म्हणे प्रदक्षिणा. म्हणून देव या देहानं ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणं, गोवर्धन परिक्रमा करणं, गिरनार परिक्रमा करणं, बऱ्याचशा परिक्रमा, चित्रकूट परिक्रमा, कैलास मानस परिक्रमा. परिक्रमा करणं एक काही कशा प्रकारचं तप त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. म्हणून ही परिक्रमा नामदेवरायाने सुद्धा केली. नामदेवरायानेच अभंग लिहून ठेवला, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी नाही यमपुरी. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता